लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याने अनेक प्राचीन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो जैवविविधता धोक्यात आलेली आहे। सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांनी थेट युनेस्कोला पत्र पाठवलंय आणि मदतीचं साकडं घातलंय। 15 दिवसांमध्ये उपाययोजना न केल्यास समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा नागरिकांनी दिला। जागतिक दर्जाच्या सरोवराची ओळख आज संपुष्टात येत आहे। त्या सरोवराचं खारं पाणी हे गोड होत चाललेलं आहे। त्या पाण्यामध्ये येणारे गोड्या पाण्याचे स्रोत हे वाढलेले आहेत आणि याला शासन आणि प्रशासन जबाबदार आहे। आणि जर हे येत्या 15 दिवसामध्ये यावर कुठली कार्यवाही नाही झाली तर आम्ही 15 ते 20 हजार लोणारवासी समृद्धी महामार्गावर जाऊन महामार्ग रोकू, हा आमचा शासन प्रशासन युनेस्कोला इशारा आहे।